कुठे चाललाय महाराष्ट्र? कुठल्या दिशेने नेत आहे महाराष्ट्राला? या मंत्रिमंडळामध्ये सजा होऊन कोर्टाची त्याला मंत्रिमंडळात ठेवलं जातं आणि राहुल गांधीला मात्र 24 तासात घर खाली केलं. सुनील केदारांना 24 तासामध्ये आमदारकी रद्द केली जाते. अपीलमध्ये पेंडिंग असताना ही लोकशाही आहे. एक राज्याचा मुख्यमंत्री पुस्तक आपल्या टेबलावर मनुस्मृती ग्रंथ ठेवून कारभार चालवतो. युपीचा मुख्यमंत्री काय संविधानावर देश चाललाय? संविधानावर देश चालतोय? कुठे चाललोय? पुढची निवडणूक अध्यक्षीय असेल आणि या देशाचे राष्ट्रपती म्हणून कदाचित नरेंद्र मोदी असतील आणि ते चीन प्रमाणे अध्यक्ष असतील. या देशातील पंतप्रधान नेमला जाईल, मंत्रिमंडळ नेमला जाईल आणि त्या अध्यक्षाच्या मर्जीनुसार ठेवायचं तेवढे दिवस ठेवले जाईल. पुढच्या निवडणुका राहुल गांधींनी सांगितलं, पुढच्या निवडणुका संविधानावर राहुल गांधी बोलले, लोकशाही वाचवण्यासाठी बोलले, संविधान वाचवण्यासाठी राहुल गांधी बोलले. उद्या संविधान राहणार नाही आणि लोकशाही राहणार नाही. पुढच्या वेळच्या निवडणुका तुम्हाला दिसतील ज्या पद्धतीनं चाललेला आहे.